उन्हाळा म्हटलं की सगळ्यांना थंडगार खावंसं वाटतं किंवा प्यावंसं वाटतं. तर आज आपण असाच शरीराला थंडगार ठेवणारा पदार्थ पाहणार आहोत. सरबताचे वेगवेगळे पदार्थ तुम्ही केले असताल आणि पिले असताल. या पद्धतीने सत्तूचं सरबत एकदा नक्की करून पहा. करायला सोपं आहे. एकदा करून ठेवलं की अगदी 1 मिनिटामध्ये तुमचं सरबत तयार होतो. तर त्यासाठी इथे मी सत्तूचं प्रीमिक्स किंवा सत्तू करण्यासाठी इथे मी फुटाणे घेतलेले आहे. तर फुटाण्यावरची साल काढून या पद्धतीने प्लेन करून घेतलेला आहे. तर सहजपणे साल निघून जातं कारण हे भाजलेले असतात. तर यामध्ये जर साल असली तर पिते वेळेस ते तोंडात आल्यासारखं होतं आणि तेवढं चांगलं प्रीमिक्स लागणार नाही. त्यासाठी यावरची पूर्ण साल या पद्धतीने काढून घेतलेला आहे. तर हे जे फुटाणे आहेत कप न मोजल्यास 3 कप आहेत आणि वजनी म्हणताल जवळपास अर्धा किलोच्या प्रमाणात आहेत. तर या ठिकाणी हे जे फुटाणे आहेत सहजपणे या पद्धतीने अगदी वरची साल काढलं की निघून जातात आणि त्यानंतर चाळून घेतलं की सगळं ते टरपलं निघून जातात आणि प्लेन या पद्धतीने फुटाणे आपल्याला तयार मिळतात. तर पारंपरिक पद्धतीने सत्तूचं जे पीठ आहे थोडंसं वेगळ्या पद्धतीने केलं जातं, पण प्रत्येक ठिकाणी तसं करणं शक्य नसतं. त्यासाठी इथे मी फुटाणे वापरलेले आहेत. चवीमध्ये फारसं फरक पडत नाही, जवळपास सारखंच असतं. त्याचबरोबर इथे लागणारे साहित्य यासाठी इथे मी घेतलेलं आहे चमचाभर जिरे आणि 3 चमचे इतकं पांढरं मीठ, 3 चमचे इतकं काळं मीठ, अर्धा चमचा काळे मिरे, पाव कप इतकं इथे मी सुकून घेतलेलं पुदिना त्याची पानं घेतलेली आहेत. या पद्धतीने छान सुकलेले आहेत आणि त्याचबरोबर 2 सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. तर सुक्या लाल मिरच्या थोडंसं हलकंसं तिखट होण्यासाठी घेतलेलं आहे. नाही आवडत तर नाही टाकलं तरी काही हरकत नाही. फक्त 2 मिरच्या घेतलेल्या आहेत. मी फुटाणे जेवढे घेतले त्यानुसार बाकीचे जिन्नस घेतलेले आहे. तर आता हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. भाजून घेतल्यामुळे आपलं प्रीमिक्स जास्त वेळ टिकून राहतो आणि मिक्सरमधून आपण जेव्हा काढतो त्यावेळेस छान बारीक असं तयार होतो. सुरुवातीला आपल्याला सुक्या लाल मिरच्या भाजून घ्यायचं, याला कच्चेपणा जाईपर्यंत आणि त्याचबरोबर थोडंसं कुरकुरीतपणा येईपर्यंत. त्याचबरोबर जिरे आणि मिरे ते सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे, हलकंसं याला सुगंध येईपर्यंत. फारसा वेळ लागत नाही, फक्त थोडंसं एक अर्ध्या मिनिटामध्ये हे भाजले जाते. करपू द्यायचं नाही, फक्त याला सुगंधितपणा येईपर्यंत, यामधलं कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. ते सुद्धा आता ताटामध्ये काढून घेऊया आणि सोबतच यामध्ये आपल्याला भाजून घ्यायचं आहे फुटाणे. तर फुटाणे जे आहेत आधीच भाजलेले राहतात, पण थोडंसं असं भाजून घेतल्यामुळे याला छान असं फ्लेवर येतो आणि सोबतच मिक्सरला छान व्यवस्थित असं फिरवलं जातं. त्याचबरोबर इथे मी जे पुदिन्याची पानं घेतलेले होते सुकून घेतलेले, ते ऑलरेडी छान असे कोरडे आहेत आणि छान असं कडक आहेत, पण थोडंसं यासोबत परतून घेत आहे. तुम्ही जर ओले घेत असताल तर त्याला स्पेशल परतून घ्या, त्यानंतरच यामध्ये टाका. शक्यतो तुम्ही वाळवून घ्या, म्हणजे प्रीमिक्स टिकण्यासाठी मदत होतो. यामध्ये घेतलेलं काळं मीठ आणि साधं मीठ दोन्ही सुद्धा टाकून घेतलेलं आहे. इथे मी गॅस बंद केलेला आहे. फक्त कढई जे गरम आहे त्यामध्येच हे सगळे जिन्नस एकजीव करून घ्यायचं. अर्ध्या मिनिटासाठी आपल्याला परतून घ्यायचं आहे. थोडंसं थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून जमेल तेवढं आपल्याला बारीक असं हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी हे सगळं छान असं व्यवस्थित मिक्सरला फिरून घेतलेलं आहे. तर जास्त असं बारीक होणार नाही, थोडंसं कण जे आहेत फुटाण्याचे ते राहू शकतात. त्यासाठी चाळणीने या पद्धतीने चाळून घ्यायचं आहे, म्हणजे जेव्हा आपण हे पाण्यामध्ये मिक्स करतो ते व्यवस्थित मिक्स होतो. नाहीतर आपण जेव्हा हे सरबत करतो त्यावेळेस पाण्यामध्ये हे सरबताचं प्रीमिक्स मिक्स केलं की जाडसर कण जे आहेत ते वरच्या साईडला तरंगतात आणि तोंडामध्ये सुद्धा येतात. त्यासाठी चाळून घेणं केव्हाही गरजेचं आहे. चाळल्यानंतर जाडसर जे कण येतात वरच्या साईडला ते सुद्धा परत मिक्सरला फिरून घ्यायचं. तयार झालेलं प्रीमिक्स कोरड्या बर्नीमध्ये आपल्याला भरून ठेवायचं. ओला हात लावायचं नाही. हवेशीर ठिकाणी ठेवलं की आरामात 1 ते 1.5 महिना टिकून राहतं. तर या ठिकाणी आपलं हे प्रीमिक्स तयार झालेलं आहे. यापासून सरबत कसं करायचं ते पाहूया. त्यासाठी एका ग्लासमध्ये साधारण 2 चमचे इतकं इथे मी प्रीमिक्स टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा या ठिकाणी साधारण 2 चमचे इतकं टाकून घेतलेलं आहे. सोबतच यामध्ये थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली टाकून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर यामध्ये टाकत आहे बर्फाचे तुकडे किंवा बर्फाचे खडे. तर या ठिकाणी तुम्ही थंड पाणी सुद्धा टाकू शकता. बर्फ जर तुम्हाला टाकायचं नसेल तर मी माठातलं थंड पाणी सुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं लिंबाचा रस यामध्ये टाकून घेतलेला आहे, साधारण चमचाभर मिक्स करून घेतलेला आहे. इथं लिंबाच्या फ्लेवरचा हा सत्तूचा सरबत तयार झालेला आहे. एकदा या पद्धतीने पिऊन बघा, तुम्हालाही नक्की आवडेल. सोबतच आता दुसरी पद्धत पाहूया. तर त्यासाठी इथे मी दुसरा ग्लास घेतलेला आहे. यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे दही. तर साधारण एक 4 चमचे इतकं आंबट नसलेलं दही घेतलेलं आहे. आता हे आंबट नसलेलं दही आपल्याला पहिल्यांदा चमच्याने छान फेटून घ्यायचं आहे. विस्कर असेल तर विस्करनं तुम्ही छान असं फेटून घेऊ शकता.
आणि व्यवस्थित फेटून घेतलं की 2 चमचे प्रीमिक्स यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि बारीक चिरलेला कांदा 2 चमचे, थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर आता बर्फाचे खडे यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि सोबतच थंड पाणी टाकून घेतलेलं आहे। तर मस्त थंडगार हा पदार्थ सुद्धा तयार झालेला आहे। तर यामध्ये तुम्हाला जर वाटत असेल थोडंसं मीठ कमी आहे, काळं मीठ कमी आहे, त्यावेळेस तुम्ही मिक्स करू शकता। मला तर पुरेसं आहे। ग्लास मोठा आहे म्हणून मी 2 चमचे प्रीमिक्स टाकून घेतलेले आहे। ग्लास रेग्युलरचा आपला पाणी प्यायचा ग्लास असेल तर 1 चमचा पुरेसा होतो। तर या ठिकाणी या पद्धतीने आपले 2 प्रकारचे हे सरबताचे प्रकार तयार झालेले आहेत। तर तुम्ही एकदा जर या सरबताचा प्रकार करून पाहिलात तर तुम्हाला कुठलंही सरबत आवडणार नाही। शिवाय हा पोटभरीचा आहे आणि शरीरातील थकवा कमी होतो। उन्हाळ्यामुळे वाढत्या उन्हामुळे सगळ्यांना थकवा येतो, मग त्यावेळेस या पद्धतीचं प्रीमिक्स जर हाताखाली असेल तर पटकन तुम्हाला सरबत करून पिता येईल किंवा देता येईल। आणि त्याचबरोबर जेवायला नको असतो वाढत्या उन्हामुळे आणि जळजळ होते, या सगळ्या कारणांसाठी हे सरबत जे आहे अगदी परफेक्ट आहे। एकदा नक्की करून पहा, तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल। तर पोटभरीचा, पौष्टिक आणि थकवा दूर करणारा हा सरबताचा प्रकार तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि त्यासोबत सबस्क्राईब करायला विसरू नका। नंतरच्या अशाच मस्त रेसिपीजमध्ये आपण भेट देऊया। तोपर्यंत नमस्कार, बाय।